हॉटेल भाग्यश्रीमध्ये 2025चा निरोप तर 2026चे स्वागत फूड फेस्टिवलने. नवीन पदार्थ, चव नवीन. भाग्यश्री हॉटेलचे चविष्ट जेवण. फॅमिली गार्डन, अनुभवी कुक, चविष्ट जेवणाने भागणार भूक. नवीन वर्षाची सुरुवात आणि मागील वर्षाला निरोप देत असताना आपण जुने सर्व दुःख आणि वाईट प्रसंग विसरून नवीन वर्षाचे स्वागत आणि अभिनंदन करत चांगले विचार, चविष्ट जेवण आणि उत्साहाने सुरुवात करत त्यासाठी भाग्यश्री हॉटेलमध्ये फूड फेस्टिवलची सुरुवात. भाग्यश्री हॉटेलमध्ये हे फूड फेस्टिवल जगाचा पोशिंदा असणारा निमशिरगावचे शेतकरी सदाशिव कळी यांच्या व सागर माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवला. त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील जांभळी या ग्रामीण भागातील सिनेस्टार प्रिया पाटील यांनी फीत कापून प्रारंभ केला. यावेळी माजी नगरसेविका राजश्री जाधव, हॉटेल मालक ज्योतिराम जाधव, संजय बेंडवडे, विनयकुमार कदम, धीरज सावंत, हेमंत कदम, संतोष कट्टेकरी, संदीप चौगुले, रोहित कानेटकर, बाळासाहेब टपळापुरे, अमित कदम, केदार जाधव, हॉटेल मॅनेजर यशवंत गुरव आणि महेश सांडम व इतर महिला व पुरुष उपस्थित होते. रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार, जयसिंगपूर. मोठमोठे सिने कलाकार, मोठमोठे लोक आणतात. मग तुम्ही तसे का नाही केलात? एक शेतकरीच का आणला तुम्ही? शेतकरी मी आज जगाचा पोशिंदा शेतकरीच आहे. हां, मग शेतकरी म्हणूनच आम्ही याच्यासाठी शेतकरी आज आणलेला आहे. हे जगाच्या पाठीवर दोनच अशी माणसं आहेत, शेतकरी आणि एक मिलिटरीमन. आज आम्ही सध्या झोप काढतोय निवांतपणे, ते आज मिलिटरीच्या ह्याच्यावर आणि जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना आम्ही हे केलं. तसं प्रिया मॅडमना पण आम्ही त्या सिने कलाकार आहेत, त्यांना पण आम्ही आमंत्रित केलं. अच्छा, म्हणजे त्यांना नवीन तुमच्यापासूनही आपल्या तालुक्यात प्रेरणा द्यायचं तुम्ही काम करताय. लोकांना म्हणजे फूड फेस्टिवलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे फूड चाखायला मिळावं आणि वेगवेगळ्या टेस्ट म्हणजे लोकांपर्यंत पोहोचाव्यात. काही पदार्थ असे आहेत की आपल्या म्हणजे इथल्या लेवलला पोचले नाही आहेत. त्या प्रकारचे सर्व वेगवेगळ्या टाईपचे पदार्थ लोकांना चाखायला मिळावेत आणि एन्जॉय करता यावा. काही म्हणजे लोक असतात जे की त्यांना म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ मिळत नाही. म्हणजे असं एखाद्या प्रकारचं छोटासा विरंगुळा घ्यायला वगैरे, तर ते जेवण करण्याच्या माध्यमातून आपल्या फॅमिलीसह इथे यावे आणि इथे येऊन फूड फेस्टिवल आणि या गोष्टीचा आनंद घ्यावा. हा एकमेव उद्देश ठेवून आम्ही आणि लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे फूड चाकायला मिळावे यासाठी आम्ही हे फूड फेस्टिवलचं आयोजन केले आहे. आणि या फूड फेस्टिवलच्या आयोजनामध्ये या भाग्यश्री हॉटेलचे सर्व ज्योतिराम जाधव साहेब आमचे आणि आमचा सर्व स्टाफ, महेश मॅनेजर असतील, यशवंत मॅनेजर असतील, बाकीचे सर्व आमचे कुक असतील आणि आमचा बाकीचा सर्व स्टाफ असेल. अगदी महिना झाला ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये राबत आहे. तर सगळ्या म्हणजे या फूड फेस्टिवलच्या पाठीमागे या सगळ्यांचं एक कष्ट आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. ह्या एकमेव उद्देशानं आम्ही हे फूड फेस्टिवल आज इथून जवळपास 1 तारखेपर्यंत ठेवण्याचा उद्देश आहे. रिस्पॉन्स जर भेटला आम्हाला तर अजून आम्ही आणखी त्याची मर्यादा वाढवू असं इथं मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये स्पेशल डिश वगैरे असं काय ठेवलं आहे? स्पेशल डिशसाठी आम्ही म्हणजे आधी तर फूड फेस्टिवलमध्ये स्पेशल चिकन बिर्याणी प्लस कबाब या प्रकारचा कॉम्बो एक अशा प्रकारे घेतला होता. परत त्याला रिस्पॉन्स त्यावेळेस आम्हाला चांगला भेटला, त्यामुळं त्यानंतर आम्ही परत म्हणजे तोच प्रकार पुढचा इथे आवर्जून घेतला आहे. त्याचसोबत रक्तीमुंडे हा एक प्रकार आम्ही नवीन प्रकारे आता आजपासून ह्या फेस्टिवलच्या निमित्तानं द्यायला लागलो आहे. रक्तीमुंडे आणि मजगी फ्राय. फिशचे तर सर्वच प्रकार आम्ही द्यायला लागलो आहे. फिशचे अगदी म्हणजे सर्व प्रकारचे सिजनेबल. गावरान कोंबडी हे म्हणजे बऱ्याच दिवसापासून आमच्या हॉटेलचं फेमस आहे, पण आज नव्यानं एक प्रकारे त्याला आज एक त्याच्यातून एक बाजरीची भाकरी वगैरे त्याच्यासोबत दिली तर ते लोकांना चांगल्या प्रकारे चाखता येईल. म्हणून ही एक वेगळ्या प्रकारची गोष्ट आजपासून आम्ही या फेस्टिवलच्या निमित्ताने. शाकाहारी आणि व्हेजमध्ये काय? आणि व्हेजमध्ये आता इथेपर्यंत आमचं म्हणजे नॉनव्हेजचे मेन्यू. तर व्हेजमध्ये आम्ही वेगवेगळ्या डिशेसवर वेगवेगळ्या ऑफर्स द्यायला लागलो. नॉनव्हेजवरती पण ऑफर दिलं आहे आणि व्हेजवरती पण ऑफर दिली. तर व्हेजवरती जे ऑफर दिलं त्याच्यामध्ये आपण गोबी मंचुरियन या तरी कॉमन डिशेस झाल्या. पण आज जी महाराष्ट्रीयन थाळी, परत हैदराबादी स्पेशल, व्हेज हैदराबादी स्पेशल, परत त्याचबरोबर व्हेज भाग्यश्री स्पेशल म्हणून एक डिश आहे आमच्याकडं. तर ती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिश व्हेजमधून सुद्धा आम्ही चाखायला द्यालो. त्यासोबत पंजाबी आमची थाळी आहे, जम्बो थाळी आहे आणि त्यानंतर एक महाराष्ट्रीयन थाळी आहे. त्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये आपण
महाराष्ट्रीयन जे शाकाहारी गावरान जेवण असतं तेच त्याची चव लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ह्या माध्यमातून.